पुणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शिरूर, खेड, कर्जत, पनवेल असा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे। या कामासाठी 12,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यामुळे पुणे महानगर परिसरातील कोंडी कायमची दूर होण्यास मदत होणार आहे। त्यामुळे या संदर्भातील पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे विभागाच्या आढावा बैठकीत भोसले यांनी याबाबतची माहिती दिली। याबाबत खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना 2 महिन्यांपूर्वी या रस्त्याचा प्रस्ताव राज्य शासनात सादर झाला आहे। हा रस्ता जनतेची गरज असून भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी व मुंबई येथे पुणे व अहिल्यानगरसह मराठवाडा भागातील वाहतूक थेट या रस्त्याने विभागून जाऊ शकते। त्यामुळे हा रस्ता विकसित करण्यासाठी तातडीने मान्यता द्यावी अशी मागणी केली होती। त्यावर शासनाने लक्ष घातले। याबद्दल आमदार बाबाजी काळे यांनी पुण्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानले। सदरचे काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितलं।